मंडळी, आजचा ठरलं तर मगचा भाग ना खरंच सांगते एकदम जबरदस्त आणि थरारक होता हो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की घरात एकदम टेन्शनचं वातावरण आहे. कल्पनाताई खूप रडत असतात. त्यांना सावरायला प्रिया येते. पण तिचं रडणं बघूनच कळतं हो की हे सगळं फक्त वरवरचं आहे. आतून मात्र ती खुश असते. ती म्हणते, आई तू शांत हो, आम्ही आहोत ना. पण तिच्या चेहऱ्यावरचं ते खोटं दुःख स्पष्ट दिसतं. विमल सुद्धा कल्पनाला समजावत असते. देवावर विश्वास ठेवायला सांगते. आणि तेवढ्यात प्रतिमा येते. प्रतिमाला बघून कल्पना अजूनच रडायला लागते. दोघींची अवस्था बघून खरंच वाईट वाटतं. इतक्यात अस्मिता येते आणि विचारते, काय झाले सगळ्यांना? सगळे एकदम गोंधळून जातात. कारण तिला सत्य सांगावं की नाही हा मोठा प्रश्न असतो. आणि तेवढ्यात एकदम सीन बदलतो. दाराकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि काय बघतात, अरे बापरे, अर्जुन आणि सायली समोर उभे. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू. पण प्रियाच्या हातातले काचेचे ग्लास खाली पडतात. ती पूर्ण शॉकमध्ये जाते. कारण तिचा प्लॅन फेल झालेला असतो. मनातच विचार करते, हे दोघं जिवंत कसे काय? दुसरीकडे सचिन आणि साक्षीचा सीन दाखवतात. साक्षी त्याचे आभार मानते. पण सचिन बाहेरून चांगला दाखवत असला तरी आतून वेगळाच गेम खेळतोय हे आपल्याला समजतं. परत घरात सगळे अर्जुन सायलीला विचारायला लागतात की नेमकं काय झालं. तेव्हा अर्जुन सांगतो, गाडी पार्किंगमध्ये होती आणि अचानक मागून ट्रक येऊन धडक दिली. गाडी पूर्ण जळून खाक झाली. पण नशिबाने ते दोघं गाडीत नव्हते. हे ऐकून सगळे देवाचे आभार मानतात. कल्पनाताई तर लगेच सांगतात, जा देवासमोर नतमस्तक व्हा. अर्जुन आणि सायली देवाजवळ जातात. पण त्याचवेळी त्यांचं लक्ष प्रियावरच असतं. कारण त्यांना आता सगळा गेम कळलेला असतो. आणि इथेच खरी स्टोरी सुरू होते. प्रिया सरळ जेलमध्ये जाते आणि नागराज महिपतवर संतापते. तुमच्याकडून काहीच होत नाही असं सरळ बोलते. पण यावेळी गेम उलटा पडतो. महिपत तिचा गळाच पकडतो. तो म्हणतो, बाहेर आलो ना तर आधी तुझाच गेम संपवेन. इकडे अर्जुन, सायली आणि चैतन्य रूममध्ये बसून चर्चा करत असतात. आणि सायली एकदम मोठा खुलासा करते, हा अपघात नव्हता, हा घातपात होता. चैतन्य तर पूर्ण शॉकमध्ये. तेव्हा अर्जुन सगळं सत्य सांगतो. पटवर्धन वकिलांचा कॉल, प्रियाचा प्लॅन, नागराज महिपतशी तिचं कनेक्शन. सायलीने तर सगळं रेकॉर्डिंगही केले. म्हणजे आता प्रियाचा खेळ संपणार हे पक्क. आता तिघं मिळून प्लॅन करतात प्रियाला कसं एक्सपोज करायचं. आणि शेवटी सायली आणि अर्जुन सरळ प्रियासमोर उभे राहतात. सायली म्हणते, तुझे दिवस आता संपले, तुला जेलमध्ये पाठवणार. प्रिया वरून धाडसी दिसते, पण आतून घाबरलेली असते. खरंच मंडळी, आजचा भाग म्हणजे फुल सस्पेन्स, ड्रामा आणि जबरदस्त ट्विस्ट. तुम्हाला काय वाटतं? प्रिया आता वाचेल का की अर्जुन, सायली तिचा गेम संपवतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या ठरला तर मग पेजला फॉलो करायला विसरू नका.